श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण गर्भाशय मुखाचा कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर शिल्पा दाते यांच्याकडून. मॅडम, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम, सुरुवातच करताना पहिला प्रश्न असा येतो की सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे नक्की काय आणि याचे काही प्रकार आहेत का? सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे आता गर्भाशय ही पिशवी आहे आणि त्याचं मुख म्हणजे सर्व्हिक्स, तर त्याचा कॅन्सर म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर. म्हणजे काही जणांना वाटतं की गर्भाशयाचा कॅन्सर, तर तसं नाहीये. हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आहेत. गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे युटेरसचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्व्हिक्सचा कॅन्सर, त्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर असं म्हणतो. याचे काही प्रकार येतात का? त्यात प्रकार जर असं तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस होतात, म्हणजे त्यात पेशींमध्ये जे बदल होतात, तर त्यानुसार त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात. पण ते आपल्याला फक्त पिशवीचा तुकडा तपासायला घेतल्यानंतर त्याचा जो रिपोर्ट येतो तर त्याच्यावरती आपण ते वेगवेगळे प्रकार सांगू शकतो. अच्छा, साधारण हा सर्व्हायकल कॅन्सर होण्याची कारणं कोणकोणती आहेत? सगळ्यात महत्वाचं कारण हे म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर हा एक प्रकारचा विषाणू आहे आणि त्या विषाणूचे साधारण 100हून अधिक प्रकार आहेत. पण त्यातले काही विशिष्ट प्रकार आहेत ते जास्त घातक असतात आणि ते शारीरिक संबंधानुसार आपल्या शरीरामध्ये संक्रमण होतं आणि 90 to 95% केसेसमध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती असते, तर ती ते क्लिअर करते इन्फेक्शन. म्हणजे त्याचा आपल्याला काही सिम्पटम्स नसतात, काही लक्षणं नसतात, आपल्याला काहीही त्रास नसतो. म्हणजे आपल्याला माहिती सुद्धा नसतं की आपल्याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन झालंय. पण साधारण 10 ते 20% महिलांमध्ये विशिष्ट प्रकारचा, जर त्यातला जर टाईप म्हणाल तर 16 नंबरचा किंवा 18 नंबरचा जो व्हायरस असतो तर तो जास्त घातक असतो आणि त्याचं जर संक्रमण झालं तर तो शरीरातून कधी कधी क्लिअर होत नाही. तो आपल्या शरीरामध्ये तसाच राहतो वर्षानुवर्ष आणि गर्भाशयाच्या मुखाच्या ज्या पेशी आहेत तर त्याच्यामध्ये ते बदल घडवायला चालू करतात आणि मग त्याचंच रूपांतर प्री कॅन्सरस लिजन्स म्हणजे कॅन्सर होण्याच्या आधीची स्टेज आणि काही वर्षांनंतर त्याचंच नंतर रूपांतर हे सर्व्हायकल कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तर अशा प्रकारे होऊ शकतं. या सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं कोणकोणती दिसून येतात? आता सगळ्यात अगदी पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे अंगावरून खूप जास्त प्रमाणात पांढरा स्त्राव जाणं, व्हाईट डिस्चार्ज ज्याला आपण म्हणतो. आणि याचा अर्थ प्रत्येक व्हाईट डिस्चार्ज हा सर्व्हायकल कॅन्सर आहे असं नाही. त्यामुळे कुणी घाबरून जायचं कारण नाही की मला व्हाईट डिस्चार्ज आहे म्हणजे तो सर्व्हायकल कॅन्सरमुळेच आहे असं. व्हाईट डिस्चार्ज जो खूप जास्त प्रमाणात असतो त्याला एक प्रकारचा स्मेल असतो, थोडासा फाऊल स्मेल, आपण ज्याला घाण वास म्हणतो, तर तसा त्याला वास यायला लागतो. आणि त्याच्याबरोबर ब्लिडिंगच्या वेगवेगळे प्रकार, म्हणजे एकतर आपली मासिक पाळी असते तर त्यावेळेस अंगावरून खूप प्रमाणात जाणं किंवा 2 मासिक पाळीच्या मध्यभागी अंगावरून लाल जाणं किंवा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लाल स्त्राव जाणं किंवा ज्या स्त्रिया ज्यांचा मेनोपॉज झालेला आहे, ज्यांची रजोनिवृत्ती झालेली आहे, म्हणजे मासिक पाळी थांबलेली आहे आणि त्यानंतर परत अंगावरून लाल स्त्राव सुरू होणं, तर ह्या सगळ्या गोष्टीही त्याच्याबरोबर निगडीत असू शकतात. सर्व्हायकल कॅन्सर होऊच नये यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो का? नक्कीच, कारण जसं मी म्हणलं की सर्व स्त्रियांमध्ये तो घातक होऊ शकत नाही, तर काही महिलांमध्ये त्याचा प्रमाण म्हणजे कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर ज्या मुलींची लग्न खूप लवकर, जसं आता आपण खेडेगावातल्या मुलींचं बघतो की शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीच त्यांची लग्न लावून दिली जातात आणि मग शारीरिक संबंध पण खूप लवकर प्रस्थापित होतात आणि गर्भाशयाच्या मुखाचं जे प्रॉपर आपण डेव्हलपमेंट म्हणतो तर तोपर्यंत ती पूर्ण झालेली नसते आणि त्याच्यामध्ये जर त्या व्हायरसची एंट्री झाली तर त्याच्यामध्ये तेवढी ताकद किंवा तेवढी रोगप्रतिकारक शक्ती नसते की त्याला क्लिअर करावं किंवा त्याच्याबरोबर म्हणजे फाईट करावी अशी. तर त्याच्यामुळे आपण जसं म्हणतो की आता सरकारी नियमानुसार की 21च्या आत मुलींचं लग्न नाही करायला पाहिजे, तर ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आता आपण बघतो की म्हणजे अगदी प्री मरायटल सुद्धा सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज आपल्या म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये वगैरे खूप कॉमन आहेत. तर त्या बाबतीत सुद्धा जर सेफ
प्रॅक्टिसेस म्हणजे बॅरियर मेथडचा, कॉन्डम्सचा वगैरे वापर केला तर होणारं संक्रमण म्हणजे हा तर एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आणि त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी जसं HIV आहे, एड्स आहे किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत, तर ते सगळे हँड इन हँड जातात. तर त्याच्यामुळे जर सेफ प्रॅक्टिसेस केले तर त्याच्यापासूनही आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे काही प्रमाणात तरी धोका आपण टाळू शकतो. त्यानंतर पुढचा विषय असतो तो म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती जर कमी असेल, म्हणजे तुमचा डायबिटीज जर अनकंट्रोल्ड असेल किंवा काही कारणांसाठी तुम्ही स्टिरॉइडचा लॉंग टर्म यूज करताय किंवा तुम्हाला HIV किंवा एड्सचं संक्रमण झालेलं आहे, तर अशा पेशंटमध्ये ऑलरेडी इम्युनिटी खूप वीक झालेली असते. तर अशा लोकांमध्ये मात्र ह्युमन पॅपिलोमा व्हायरस पटकन फ्लरिश होतो. त्यामुळे त्यांनी योग्य वेळेत स्क्रीनिंग करणं. आता स्क्रीनिंग हा असा विषय आहे जो आपल्या देशामध्ये अतिशय म्हणजे नावडता विषय आहे. म्हणजे जर मी कुणाला सांगितलं की तुम्ही वर्षातून एकदा जाऊन आपली पूर्ण सगळी तपासणी करून या, तर ते कुणालाच आवडत नाही. आपल्याकडे अशी पद्धत आहे की जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत हॉस्पिटलचा जिनाच चढायचा नाही किंवा हॉस्पिटलकडे बघायचंच नाही. तर पॅप्समियर नावाचं एक स्क्रीनिंग मेथड असते. तर त्याच्यामध्ये आपण प्री कॅन्सरस कंडिशन, जसं मी तुम्हाला म्हणलं की जेव्हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस खूप वर्ष आपल्या शरीरामध्ये राहतो तर तो प्री कॅन्सरस कंडिशन आणि नंतर कॅन्सरमध्ये रूपांतर करतो. तर हा जो संक्रमणाचा भाग आहे तो 10 ते 20 वर्षांचा आहे. म्हणजे त्याची एंट्री आपल्या शरीरात झाल्यापासून कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट व्हायला त्याला 10 ते 20 वर्षाचा आपल्याला कालावधीमध्ये मिळतो. मग त्याच्यामध्ये स्क्रीनिंग हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्याला आपण म्हणतो पॅप्समियर स्क्रीनिंग. साधारण 21 वर्षानंतरच्या प्रत्येक महिलेला आपण साधारण वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा किंवा कमीत कमी 3 वर्षातून तरी एकदा हा पॅप्समियर स्क्रीनिंग हा अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो तर सर्व्हायकल सेल्स म्हणजे आपल्या गर्भाशयाच्या मुखाच्या पेशी आपण काचपट्टीवर काढून घेतो आणि दुर्बिणीच्या द्वारे आपण ते तपासणी करतो की त्याच्यामध्ये काही पेशींमध्ये बदलाव नाही आहेत ना किंवा कॅन्सरची आधीची स्टेज किंवा कॅन्सर सुरू तर झालेला नाहीये ना. तर अशा प्रकारचा आपण पॅप्समियर स्क्रीनिंग सगळ्यांना सांगतो. तर हे आपण 21 वर्षानंतरच्या प्रत्येक महिलेला अगदी म्हणजे लग्न झाल्यानंतर लगेच आपण सांगतो टेस्ट चालू करायला, पण अगदीच शक्य नसेल तर ऍटलीस्ट 30 वर्षानंतर तरी दर 3 वर्षाला एकदा पॅप्समियरची टेस्ट करावी. त्याच्याबरोबरच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA टेस्ट म्हणून पण असतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये संक्रमण झालंय का नाही त्या व्हायरसचं तर हेही कळू शकतं. मग ते सुद्धा 3 वर्षातून एकदा किंवा 5 वर्षातून एकदा आपण हे चेक करून बघू शकतो. त्यानंतर अजून एक महत्वाचा घटक म्हणजे आपल्या आधीची जनरेशन एवढं नाही, पण आपल्या नंतरची जनरेशन हे स्मोकिंगमध्ये बऱ्यापैकी आहेत आणि गर्ल्स सुद्धा. म्हणजे मेट्रो सिटीमध्ये आता स्त्रियांमध्ये सुद्धा स्मोकिंगचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण, सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण वाढतं. काही महिला गर्भनिरोधच्या गोळ्या घेतात, तर त्या गोळ्या जर 5 वर्षापेक्षा जास्त वर्ष आपण वापरली तर त्याचाही थोड्या प्रमाणामध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्यामध्ये हातभार लागतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण थोडं लक्ष देऊन आणि आपल्याला काही त्रास झाले तर लगेच आपल्या डॉक्टरांना जाऊन सल्ला घेऊन पॅप्समियर स्क्रीनिंग करायचंय किंवा आणि काही टेस्ट करायच्यात तर हे योग्य वेळेत जर आपण त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर आपण अर्ली स्टेजला म्हणजे एकतर पहिल्या दुसऱ्या स्टेजला जेव्हा तो क्युरेबल असतो किंवा इव्हन होण्याच्या आधीच्या स्टेजला, प्री कॅन्सरस स्टेजला तो आपण निदान करून त्याची योग्य वेळ ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर हा असा एकमेव कॅन्सर आहे की त्याच्यापासून बचाव होण्यासाठी आपल्याकडे आता लस सुद्धा उपलब्ध झालेली आहे. काळजीमधली शेवटची बाब तुम्ही सांगितली की यावर लस उपलब्ध झाली आहे किंवा उपलब्ध असणारी लस. या लसीबद्दल काय सांगाल? आता आपण इतका वेळ चर्चा केली की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आणि साधारण 90 to 95% केसेसमध्ये हा विषाणू हा सर्व्हायकल कॅन्सर होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. तर आपण त्याच्या विरोधी काम करणारी लस, जसं आपण बाकीच्या आजारांसाठी अगदी लहानपणापासून लस घेत आलोय, तशी लस जगभरामध्ये बाकीच्या सगळ्या देशांमध्ये खूप वर्षांपासून दिली जाते. पण भारतामध्ये त्याच्या बाबतीत एवढी जागरूकता नव्हती. पण हळूहळू आता बऱ्याच सरकारी संस्थांनी किंवा NGOsनी त्याच्यामध्ये लोकांना थोडी त्याच्याविषयी माहिती मिळवून देऊन आता बऱ्यापैकी पालक जागरूक झालेत आणि आपण आता मुलींना साधारण 9 ते 14 वर्ष हा तो लस देण्यासाठीचा अगदी आयडियल वयोगट जर तुम्ही म्हणाल तर तो आहे. साधारण 9 ते 26 वर्षापर्यंत आपण ही लस देतो. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे त्यातले 2च प्रकारच्या विषाणूंविरुद्ध काम करणारी लस किंवा 4 प्रकारच्या विषाणूंविरुद्ध काम करणारी लस किंवा एक गार्डासिल 9 आहे, त्यातले 9 जे विषाणू आहेत तर त्यांच्या विरोधी काम करणारी लस, असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण त्यातली कुठलीही लस घेऊ शकतो. फक्त आपण 9 ते 14 वर्ष वयोगटातल्या जर मुली असतील तर त्यांना 2 डोस देतो आणि 14 वर्षाच्या पुढच्या म्हणजे 14 ते 26 या वयोगटातल्या स्त्रिया असतील
असतील तर त्यांना आपण 3 डोसेस देतो. मग हा डोस जो असतो, 2 डोसेस जे असतात ते आपल्याला 6 महिन्याच्या अंतरावरती घ्यायचे असतात. आणि जर 3 डोसेस आपल्याला लागणार असतील तर 1 डोस, त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरा डोस आणि त्याच्यानंतर 5 महिन्यानंतर तिसरा डोस. तर असं त्याचं डोसिंग शेड्यूल असतं. अच्छा, कोण कोण ह्या लसी घेऊ शकतं? म्हणजे सर्व स्त्रिया या लसी घेऊ शकतात. आता साधारण मी सांगितलं ते आयडियली आपण 9 ते 13 गट हा आपण सगळ्यात जास्त आयडियल एज म्हणतो की जेव्हा ती दिली गेली पाहिजे. पण काही जणांचा समजा थोडा उशीर झाला तर आपण 14 ते 26 ह्या वयोगटात सुद्धा ती लस देऊ शकतो. फक्त डोस आपला 1 वाढतो, जसं आपण 9 ते 14 मध्ये 2 देतो. आणि 26 वर्षानंतर साधारण 45 वर्षापर्यंतच्या स्त्रियांना सुद्धा आपण ही लस देऊ शकतो. कारण आता बरेच पेशंट माझ्याकडे येतात आणि त्या मुलींना त्या व्हॅक्सिनेशन द्यायसाठी घेऊन आलेल्या असतात. पण त्या आयांचा प्रश्न असतो की आम्हीही घेऊ शकतो का? तर माझं पण त्यांना हाच सल्ला असतो की आपलं एज थोडं पुढे गेलंय, म्हणजे आपण लहान होतो तेव्हा ही लस आपल्याला मिळाली नाही किंवा तेव्हा ती अवेलेबलच नव्हती भारतामध्ये. पण आता त्याच्या पुढे आता आम्ही घेऊ शकतो का? तुम्ही घेऊ शकता, पण त्याचा जो 9 ते 14 मध्ये जो इफेक्ट मिळणार आहे तेव्हा आपल्याला 90% प्रोटेक्शन मिळतं. आता जर आपण घेतलं तर एवढ्या प्रमाणात आपल्याला प्रोटेक्शन मिळणार नाही, कारण आता ऑलरेडी आपण त्या विषाणूला एक्सपोज झालेले असणार आहे किंवा तो आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असणार आहे. तर तो असलेलं संक्रमण ती लस काढू नाही शकत. ह्याच्या पुढे होणारं संक्रमण टाळू शकते. तर घ्यायला नाही असं नाहीये, पण त्याचा तेवढा फायदा होणार नाही. आणि आम्ही जसं मगाशी पण मी म्हणलं की पॅप्समियर स्क्रीनिंग 30च्या पुढचं जर तुमचं एज असेल तर त्याच्यामध्ये व्हॅक्सिनपेक्षा पॅप्समियर स्क्रीनिंगला आम्ही जास्त भर देतो. अच्छा, ह्या लसीसाठी मॅक्झिमम वय 45 आणि मिनिमम वय 9 असणं गरजेचं आहे. पण एखाद्याला सिम्पटम्स दिसल्यानंतर ही लस घेतली तर कितपत फायदा होऊ शकतो? नाही, सिम्पटम्स आहेत ते आता आधी जर कॅन्सरचे असतील तर त्याला ऑलरेडी कॅन्सर झालेला आहे तर त्याच्यामध्ये लस घेऊन काही उपयोग नाही. लस हा प्रिव्हेन्शनचा पार्ट आहे. म्हणजे आपल्याला ऍक्सिडेंट झाल्यानंतर डोक्याला मार लागू नये म्हणून आपण हेल्मेट घालतो. एकदा ऍक्सिडेंट झाल्यानंतर हेल्मेट घालून आपल्याला काही उपयोग होणार नाहीये. त्यामुळे जर आपल्याला सिम्पटम्स असतील किंवा सर्व्हायकल कॅन्सर झालेला असेल निदान तर व्हॅक्सिनचा आपल्याला काहीच रोल नाहीये. मग जर तो आपल्याला कॅन्सरचं निदान असेल तर त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळे उपाय म्हणजे उपलब्ध आहेत, त्याचा आपण जास्त योग्य प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. या लसींमुळे संरक्षण किती प्रमाणात मिळतं? जर मी सांगितल्यानुसार आपण व्यवस्थित टाइम टेबल फॉलो केलं आणि सांगितलेल्या वयोगटामध्ये प्रॉपर जर लस घेतली तर साधारण 80 ते 90% प्रोटेक्शन आपल्याला या व्हायरसपासून मिळू शकतं. आणि एकदा लस घेतल्यानंतर हे जे संरक्षण आहे त्याचं तर ते किती वर्ष टिकू शकतं किंवा एका लसचा इफेक्ट किती दिवस राहू शकतो? ते आता आपण कुठल्या प्रकारची लस घेतली त्याच्यावरती अवलंबून आहे. आता आपल्याकडे गार्डासिल आहे ते साधारण 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष आपल्याला प्रोटेक्शन देतं. सर्वावॅक आहे, सर्वारिक्स आहे, ते साधारण 6 ते 8 ते 10 वर्षापर्यंत आपल्याला प्रोटेक्शन देतं. तर रफली जर आपण पकडलं तर 8 ते 10 वर्ष असं आपण त्याच्यापासून प्रोटेक्शन आपल्याला मिळू शकतं. आणि मग बरेचदा असा प्रश्न विचारतात की मग 10 वर्षानंतर ही लस आम्ही परत घ्यायची का? तर सल्ला हाच परत राहील की 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष आपल्याला प्रोटेक्शन मिळालेलं असतं. बाय देन आपण 30 वर्ष क्रॉस केलेलं असतं. तेव्हा व्हॅक्सिनपेक्षा परत स्क्रीनिंग, पॅप्समियर स्क्रीनिंग किंवा प्रॉपर इव्हॅल्युएशन, HPV DNA टेस्ट वगैरे हे जास्त आपल्याला माहिती किंवा त्याच्याविषयी आपल्याला जास्त मदत करतील पुढची ट्रीटमेंट प्लॅन करायला. अच्छा, या लसीचे काही धोके किंवा साईड इफेक्ट्स आहेत का? आता कुठलंही लस आपण घेतो म्हणजे आता लहानपणी आपण BCG घेतो, पोलिओ घेतो, तर त्याचे जसे साईड इफेक्ट्स आहेत तेवढेच ह्याचे पण आहेत. किरकोळ थोडासा ताप येणं किंवा थोडंसं अंग दुखणं किंवा जिथे आपण इंजेक्शन दिलंय तर तिथे थोडीशी रॅश, पुरळ आपण ज्याला म्हणतो तसं उठणं किंवा थोडंसं दुखणं तिथल्या जागी, एखाद्यावेळेस कधीतरी छोटासा फोड येणं, अशा गोष्टी ज्या अगदी किरकोळ आहेत, ज्या कुठलंही लस आपण घेतल्यानंतर होऊ शकतो तितकाच धोका. पण असा मेजर जर तुम्ही काही लॉंग टर्म साईड इफेक्ट्स म्हणाल तर तसे त्याचे आतापर्यंत आपल्या कुठल्याही लिटरेचरमध्ये डॉक्युमेंटेड नाहीयेत. अच्छा, या लसीकरणाचा खर्च साधारण किती येऊ शकतो? परत हाच विषय की आपण कोणत्या प्रकारची लस घेतो आहे. तर आता जी आपल्याकडे भारतीय बनावटीची लस आहे सर्वावॅक, तर त्याचा साधारण 1 डोसचा खर्च 2,000 रुपये असा असतो. मग आपण 2 डोस दिले तर साधारण 4,000 पर्यंत. तुम्ही गार्डासिल किंवा बाकी सर्वारिक्स अशी बाकीची सुद्धा व्हॅक्सिन आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सगळा मिळून एक साधारण 8 ते 10,000 रुपयेपर्यंत आपला 2 ते 3 डोसचा खर्च येतो. ही जी लस आहे ती आपण कुठं घेऊ शकतो?
आता मे बी अजून एक 5 किंवा 10 वर्षानंतर आपला जो नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल आहे, जे आपल्याला शासकीय रुग्णालयात फ्री मिळतं, तर त्याच्यामध्ये या लसीचा म्हणजे इन्क्लूड होण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी आपल्याला ती लस पैसे देऊन विकत घ्यायला लागते. बऱ्याच एनजीओज असतील किंवा बऱ्याच अशा गव्हर्नमेंट असोसिएशन्स आहेत की ज्या एकत्र येऊन फंड्स गोळा करतात. आता मागच्या वर्षीचीच गोष्ट सांगते, रोटरी बरोबर आम्ही 1000 मुलींचं व्हॅक्सिनेशन फ्री करून घेतलं. तर अशा प्रकारच्या बऱ्याच मोहिमा चालू आहेत की काही एनजीओज त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करतात, तर त्याचाही लाभ आपण घेऊ शकतो. पण सध्या तरी आपल्याला आपल्या मुलीला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी 4000 रुपये काही एवढे जड नाही आहेत. तर तिच्या भविष्याची आपल्याला पुढे चिंता करायची नसेल किंवा तेव्हा वाईट वाटायला नाही पाहिजे की आपण आपल्या मुलीला योग्य प्रकारे ट्रीटमेंट तेव्हाच दिली असती तर बरं झालं असतं. तर त्यासाठी 4000 रुपये हे अगदीच कमी किंमत आहे. आणि आता सध्या आपल्या जवळच्या कोणत्याही खासगी दवाखान्यामध्ये तुम्ही ती लस घेऊ शकता. सर्व मेडिकल शॉप्समध्ये ती लस आपल्याकडे अवेलेबल आहे. 12 वर्षाच्या खालच्या मुली असतील तर ते बालरोगतज्ञांकडे व्हॅक्सिनेशन करू शकतात आणि 12 वर्षाच्या वरच्या ज्या मुली असतील तर ते आपल्या गायनेकोलॉजिस्टकडनं व्हॅक्सिनेशन करून घेऊ शकतात. एखाद्या वेळी एखाद्या मुलीनं ही लस घेतली, अगदी 14व्या वर्षी वगैरे लस घेतली, तर ती पूर्णतः निश्चिंत राहू शकते का की आता मी लस घेतली तर मला 100% यातून प्रोटेक्शन मिळालंय आणि मला कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सर हा होणार नाही, एवढी ती निर्धास्त राहू शकते का? नाही, तसं म्हणता येणार नाही आपल्याला. कारण जसं आपण डिस्कस केलं की ते विषाणू जवळजवळ 100 प्रकारचे आहेत आणि आपण देतोय जी लस ती 2 किंवा 4 जे सगळ्यात घातक आपल्याला आढळून आलेत त्यांच्या विरुद्धची लस देतोय आणि त्याचं स्वप्रोटेक्शन साधारण 80 ते 90% इतकंच आहे. तर त्याच्यामुळे पुन्हा तेच विषय की स्क्रीनिंग हे झालंच पाहिजे. तुम्ही साधारण 21 वर्षाच्या पुढे असाल तर तुमचं साधारण 3 वर्षातून एक पॅप्समियर आणि 5 वर्षातून एक ह्युमन पॅपिलोमा डीएनए टेस्ट ही करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही पॅप्समियर नॉर्मल आहे आणि तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन लगेच दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांनी आणि काही तपासण्या सांगितल्या तर त्या सुद्धा योग्य वेळेत करून घ्या. कारण ह्या सगळ्या मागचं एकच उद्दिष्ट आहे आपलं की आता आपल्याकडे काय होतं की स्त्रिया बऱ्याच वेळेस ह्या सगळ्या गोष्टी अंगावर काढतात, म्हणजे घाबरून किंवा लाजून की आता मी कसं जाऊ डॉक्टरांकडे किंवा मला पांढरं जातंय, मग खालनं तपासणं करायला लागेल माझी आणि मग मला खूप लाज वाटतेय. तर त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि आपण जर वेळेत तो निदान करू शकलो म्हणजे स्टेज 1 किंवा स्टेज 2 तर तोपर्यंत त्याचा सर्व्हायव्हल रेट खूप चांगला आहे. आणि आता मागच्या आज्या वगैरे असतात ज्या अजिबात दाखवायला जात नाही डॉक्टरांकडे आणि खूप लेट त्यांचं निदान कळतं आपल्याला, जेव्हा तो कॅन्सर आजूबाजूला सगळीकडे स्प्रेड झालेला असतो. तर त्याच्यामध्ये आपण त्यांना योग्य प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकत नाही आणि आपल्याकडे जेवढं अवेलेबल ट्रीटमेंट आहे ते देऊन सुद्धा आपण त्यांना कॅन्सर फ्री स्टेजपर्यंत नेऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे लाज वाटतेय किंवा घाबरतोय ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि काहीही शंका वाटली तर आपल्या डॉक्टरांना दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि मग पुढची ट्रीटमेंट करा. मॅडम, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर याविषयी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण गर्भाशय मुखाचा कॅन्सर याविषयी डॉक्टर शिल्पा दाते यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.